मला इतक्या कमेंट येत होत्या की बाबा तुम्ही राजहंसच्या अंड्याचं नेमकी काय केलंय, व्हिडिओमध्ये दिसतच नाही येत आहे बघा. हे राजहंसचे अंडे अजून मशीनमध्येच आहेत, त्यातून अजून पिल्लच निघले नाही. 1-2 पिल्लं निघले होते बरं का, पण ते ना कमजोर निघल्यामुळे ते तसेच मरून गेले. आता मी कॅन्डलिंग करतोय. बाकीच्या राहिलेल्या राजहंसच्या अंड्यांची एकदम हेल्दी पिल्लं दिसतात बरं का, पण निघतानीच काय होतंय काय माहित त्यांना. तर रामकृष्णारी मंडळी, सकाळी शेळ्या सोडल्या नाही तर बोकड मला येड्यावानी करायला लागला, त्याच्यामुळे मी त्याला केला शेक. मस्तपैकी आता गडी शेकू राहिलाय. चला भाऊ, आज इतके काम आहेत का विषयच नाही करायचा. पहिले तर आपल्याला गव्हाला दारे धरायचे. गव्हाला दारे धरता धरता तिथं एक ससा दिसला होता. बाप म्हणले धर त्याला धरायला गेलो तर गेलो ना गडी पळून. बाप म्हणते धरायचा ना राव. म्हटलं बाबा चावला असतं तर काय मागात पडलं असतं. ते तिकडून नाही येत इकडे गवता ते मारायचा होता आपल्याला रोटा, त्याच्यामुळे हे सगळं गवत एकदम साफ करून टाकायचं होतं. सगळं गवत 1-1.5 तासात मस्तपैकी कापून घेतलं, सगळं स्वच्छ केलं, घेतलं भाऊ ट्रॅक्टर मस्तपैकी त्यात मारायला. आता ट्रॅक्टर मारता मारता मला 1.5 तास झाला होता. एकदम आता मस्त वावर झालाय बरं का. आता फक्त आहे ना गवताला युरिया टाकायचा आहे, म्हणजे कसं ओके काम होऊन जाईल. उन्हाळ्यात एकदम प्युअर गवत भेटून जाईल. तेवढ्यात बाबा पण आले दारे धरून आणि आपला बी रोटा मारून झाला होता. आता हे काम एवढं दिसतं बरं का सांगताना, पण ते लई भाऊ दिवस गेलाय माझा अख्खा.